विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. माय सेल्फ श्रावण पवार, फॅकल्टी ऑफ अप्लाइड मॅथमॅटिक्स. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अप्लाइड मॅथमॅटिक्सच्या सेकंड युनिटला आपण स्टार्ट करणार आहोत, ज्याचं नाव आहे पार्शल डेरिव्हेटिव्ह. आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्येच आपण मॅट्रिसेस टॉपिक हा कंप्लीट केला आहे. होपसो तुमची चांगली प्रॅक्टिस त्याची झाली. जे पण डाऊट्स असतील ते क्लिअर झाले. आता पार्शल डेरिव्हेटिव्ह आणि त्याचं अप्लिकेशन हे जे पार्ट आहे, 16 पैकी जवळजवळ हा जो आहे 6 ते 7 मार्क्स जे आहेत ते कव्हर करत असतात, पार्शल डेरिव्हेटिव्ह आणि इट्स अप्लिकेशन. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा पार्ट जो आहे पार्शल डेरिव्हेटिव्हचा हा खूप इम्पॉर्टंट आहे. बट पार्शल डेरिव्हेटिव्हचा स्टडी करण्याच्या अगोदर तुम्हाला काही बेसिक गोष्टींची रिक्वायरमेंट असते, जसं की ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आपले पाठ असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्राइक फंक्शन, ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन. आफ्टर दॅट सम बेसिक्स रूल्स ऑफ द डेरिव्हेटिव्ह, ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह. मग त्यामध्ये ॲडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, यू इंटू व्ही रूल आपण ज्याला म्हणतो, प्रोडक्ट रूल असेल, क्वेश्चन रूल असेल, डिव्हिजन रूल, यू बाय व्ही रूल असेल, चेन रूल असेल डेरिव्हेटिव्हचा. हा जो बेसिक पार्ट आहे हा तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे. तुम्ही क्रोमवर गेलात तर तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले भेटून जातील. एका पेजेसवर व्यवस्थित लिहा, ती फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करा. जर पाठ झाली नसतील तर कुठेतरी ते भिंतीवर ते लावा आणि रोज ती पाठ करा. कारण पार्शल डेरिव्हेटिव्हमध्ये जे फॉर्म्युले ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्हमध्ये आहेत ते सगळी जशीच्या तशी आपण अप्लाय करणार आहोत. सो सेम रूल्स ऑफ ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह आर ट्रू फॉर द पार्शल डेरिव्हेटिव्ह. बट देर इज सम लिटल डिफरन्स की सर पार्शल डेरिव्हेटिव्ह हा कधी इव्हॅल्युएट करायचा असतो. ॲक्च्युली आपल्याला ह्या गोष्टी आज डिस्कस करायच्या. सो पार्शल डेरिव्हेटिव्ह काढणं किंवा पार्शल डेरिव्हेटिव्ह एखाद्या फंक्शनचं फाइंड आउट करणं म्हणजे नेमकं काय करणं. सो इट इज ॲक्च्युली ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह. पार्शल डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट दी ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह. बट देर इज सम डिफरन्स. व्हॉट इज दॅट डिफरन्स? वेन द इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आर 2 or greater than 2, that time the derivative is what? That is the partial derivative. ज्या केसमध्ये इंडिपेंडंट व्हेरिएबल हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील त्या केसमध्ये आपण जो डेरिव्हेटिव्ह काढतो दॅट इज द पार्शल डेरिव्हेटिव्ह. सो इट इज व्हॉट? इट इज द ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन which depends on several independent variable with respect to one of the variable is what? Partial derivative. And at that time keeping all the variables are what? Remains constant. That is the partial derivative. मग आपण समजून घेऊया ऍक्च्युअल मध्ये काय आहे. let u be the function of two independent variable x and y. So this is the function u and which depends upon two independent variable x and y. It is similar like area of the rectangle which is depend upon the length and width or height. Area of the triangle which is depend upon the base and height of the triangle. So area is depend upon two variables. When you change to one of the variable and other variable remains constant, so that time the rate of change is known as partial derivative. So this is your function. U is the dependent variable. This is our dependent variable. This is dependent variable and x and y both are the independent variable. Then ordinary derivative of this u with respect to x keeping y as a constant, that is what? Partial derivative of u with respect to x. And this partial derivative is denoted with this letter and read as del u by del x, del u by del x, or sometimes it is generally represented like this ux. सो ज्या केसमध्ये आपण पार्शल डेरिव्हेटिव्ह काढतो u चा विथ रिस्पेक्ट टू x, सो त्या केसमध्ये y ला काय ट्रीट करायचंय? कॉन्स्टंट म्हणून त्याला ट्रीट करायचंय. इन सिमिलर वे ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू y कीपिंग अनदर इंडिपेंडंट व्हेरिएबल ॲज अ कॉन्स्टंट नोन ॲज पार्शल डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू y. दोन व्हेरिएबल आहेत. एका व्हेरिएबलच्या रिस्पेक्टिव्ह मला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, दुसऱ्या व्हेरिएबलला कॉन्स्टंट मी ट्रीट करतोय, त्या डेरिव्हेटिव्हला म्हटलं जातं पार्शल डेरिव्हेटिव्ह. and that derivative is denoted with this letter del u by del y or u
सो दिस इज युअर पार्शल डेरिव्हेटिव्ह. इथं बेसिक लक्षात काय ठेवायचं आहे की when independent variables, when independent variables are greater than or equal to 2, that time the derivative is what? In that case the derivative is what? That is the partial derivative. So this is your basic, and all the formulas of the ordinary derivatives are applicable to the partial derivative. Okay, after this there is a concept higher order partial derivative. So what is the actual higher order partial derivative? Let's see. Suppose u is the function which depend upon x and y, that is the two independent variables. Then partial derivative of u with respect to x and partial derivative of u with respect to y also depend upon x and y. So तुम्ही बघा हे दोघं ऑब्झर्व करा. हा जो फंक्शन आहे u, हा u फंक्शन दोन व्हेरिएबल वर डिपेंड आहे x आणि y वर. ज्या वेळेला आपण ह्या u चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढू विथ रिस्पेक्ट टू x कीपिंग y ॲज अ कॉन्स्टंट, आणि या u चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढू विथ रिस्पेक्ट टू y कीपिंग x ॲज अ कॉन्स्टंट. सो हे नवीन काहीतरी फंक्शन बनतील. हे जे फंक्शन्स आहेत दॅट इज द डिफरंट वन, बट दिस फंक्शन इज आल्सो डिपेंड अपॉन x अँड y. म्हणजे काय, या केस मध्ये पण इंडिपेंडेंट व्हेरिएबल x आणि y असतील, या केस मध्ये पण इंडिपेंडेंट व्हेरिएबल x आणि y असतील. सो व्हॉट इज द हायर ऑर्डर? नाउ सी partial derivative of first order partial derivative is known as second order partial derivative. So partial derivative of first order partial derivative, हा फंक्शन आहे, याच्या फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट केलाय, आणि यांचा जर परत पार्शियल डेरिव्हेटिव्ह जर आपण इव्हॅल्युएट केला, सो दॅट इज सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह. दॅट इज व्हॉट? सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह परत काहीतरी एक फंक्शन भेटेल, पण दॅट इज द फंक्शन डिपेंड अपॉन अगेन टू व्हेरिएबल x अँड y. मग सर सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हचा जर परत पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढला तर दॅट इज द थर्ड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह. थर्ड ऑर्डरचा परत काढला तर दॅट इज द फोर्थ ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह. सो दिस इज व्हॉट? हायर ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह. मग आपण याला नोटेशनच्या फॉर्म मध्ये समजून घेऊया. इन टर्म्स ऑफ नोटेशन, हाऊ टू इव्हॅल्युएट द सेकंड ऑर्डर अँड थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो लेट्स सी, सपोज u is the function which depends upon x and y, two independent variable. आणि ह्या दोन इंडिपेंडेंट व्हेरिएबल पासून बघा मी दोन कोएफिशिएंट फाइंड आउट करेन, दोन डेरिव्हेटिव्हज फाइंड आउट करेन. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ u with respect to x, in that case y is keeping as a what? Constant. Then partial derivative of u with respect to y, in this case x as what? Constant. So this is your partial derivative, first order partial derivative. Then what is the second order partial derivative? Partial derivative of first order, that is the second order. आता सेकंड ऑर्डरचा कोएफिशिएंट कसा असेल बघा. सो आता हा जो आहे हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ऑर्डर, दिस इज द फर्स्ट ऑर्डर. आता हा फर्स्ट ऑर्डर जो आहे हा दोन फंक्शनवर डिपेंड आहे x अँड y. सो त्या केस मध्ये मी पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू x of this function, del u by del x. So that is equal to del 2u by del x square. So this is the second order partial derivative with respect to x. आणि यालाच अशाही पद्धतीने डिनोट केलं जातं, फर्स्ट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू x and second order with respect to x. Then partial derivative with respect to y, because there are two independent variable, one is x and one is y, of same del u by del x. So that is equal to what? Del 2u by del y and del x.
and that is equal to first derivative with respect to x and then with respect to y. So these are the two coefficients for this second order derivative. After that what happened for this? So first derivative with respect to x of this del u by del y, and that is equal to del 2u by del x del y. So what is the meaning of this? First derivative with respect to y and latter with respect to x. Then partial derivative with respect to y of the del u by del y, and that is equal to del 2u by del y square. So what is the meaning of this? First derivative with respect to y and second derivative again with respect to y. So these are four coefficients of second order partial derivative. After this, आता जर तुम्ही हे बघितले हे जे चार कोएफिशिएंट आहेत ते पण फंक्शन असणार आणि ते इन टर्म्स ऑफ एक्स वाय असतील. मग आपण काय करणार की पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो दीज आर द फोर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि यांचा जर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हटला सो दॅट इज युअर थर्ड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह. येतं लक्षात तुम्हाला? म्हणजे काय? मग आता हा जो कोएफिशिएंट आहे याचे मी दोन आणखी डेरिव्हेटिव्ह काढू शकतो विथ रिस्पेक्ट टू एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय, याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय, with respect to x with respect to y and same with respect to x with respect to y. So in the third order partial derivative there are 8 coefficients of the derivative. त्या केस मध्ये किती कोएफिशिएंट असतील? 8. म्हणजेच काय मित्रांनो आपण याला एक जनरलाइज फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो की ज्या केस मध्ये दोन इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतात x and y, these are the two independent variable. जर दोन इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतील तर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये दोन कोएफिशिएंट असतात 1 and 2. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये चार कोएफिशिएंट असतात 1 2 3 and 4. आणि थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये 8 कोएफिशिएंट्स असतात. सो आपण याला जनरलाइज फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो का? सो यस. सो 2 raised to n, this gives number of coefficients in nth order partial derivatives. It gives the coefficients. मग बघा जर फर्स्ट ऑर्डर n ची व्हॅल्यू जर मी फर्स्ट ठेवली फर्स्ट ऑर्डर सो n इक्वल टू 1, सो देयर आर टू कोएफिशिएंट्स. सेकंड ऑर्डर इथं 2 पुट करा सो 2 raised to 2, सो देयर आर 4 कोएफिशिएंट्स. इथं 3 पुट करा सो 2 raised to 3, that is the 8 coefficients. ठीक आहे? तर लक्षात तुम्हाला? सो दीज आर द हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज. आणि जर तुम्ही लक्ष दिलं व्यवस्थित सो डेरिव्हेटिव्ह फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू x and then with respect to y, derivative with respect to y first and then with respect to x. So these are type of derivative, first with respect to x and then with respect to y, then y, then x. So these type of derivative is known as mixed order partial derivative. So this type of derivative is known as mixed order partial derivative. And if first derivative with respect to x, first derivative with respect to y are continuous, so in that case these mixed order derivative uxy and uyx both are equal. Both are what? Equal. So this is the very fundamental concept. हे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे की हे जे मिक्स ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असतात हे दोघं काय असणार? हे इक्वल असतात. बट द फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह शुड बी कंटिन्युअस फंक्शन. डिसकंटिन्युअस नको, कारण डिसकंटिन्युअस फंक्शनचा आपण परत डेरिव्हेटिव्ह काढू शकत नाही. सो दिस इज ऑल अबाउट युअर पार्शियल डेरिव्हेटिव्ह अँड हायर ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आय थिंक तुम्हाला हे कन्सेप्ट कळले असेल. सो पार्शियल डेरिव्हेटिव्ह इव्हॅल्युएट करण्यासाठी इंडिपेंडंट व्हेरिएबल हे दोन किंवा दोनापेक्षा जास्त असणं गरजेचं असतं. दॅट इज द बेसिक रिक्वायरमेंट. आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढणं म्हणजे काय? सो ऍक्च्युली हा डिपेंडंट व्हेरिएबलचा ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह असतो, पण हा एका व्हेरिएबलच्या रिस्पेक्टिव्ह आपण आधी इव्हॅल्युएट करतो. त्या केसमध्ये रिमेनिंग व्हेरिएबलला आपण कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करत असतो. दुसऱ्या व्हेरिएबलच्या रिस्पेक्टिव्ह जर फाइंड आउट करायचं असेल तर रिमेनिंग व्हेरिएबलला अगेन आपण कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करत असतो. आणि ऑर्डिनरी आणि पार्शियल मध्ये डिफरन्स दिसावा यासाठी आपण त्यांचं नोटेशन पण चेंज केलंय. सो द नोटेशन इज व्हाट? डेल u by del y, del u by del x. Sometimes it's also called curly u by curly x. ठीक आहे? What about the higher order derivative? Higher order derivative म्हणजे काय?
first order, second order, third order and fourth order, nth order like this. So first order डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा असेल तर त्याचे कोएफिशियंट्स किती आहे हे डिपेंड करतं इंडिपेंडंट व्हेरिएबल किती. जर दोन इंडिपेंडंट व्हेरिएबल असतील सो 2:1 दॅट आर द टू कोएफिशियंट्स आर देयर. जर सेकंड ऑर्डर मध्ये किती कोएफिशियंट्स आहेत दोन इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि सेकंड ऑर्डर सो देयर आर 4 कोएफिशियंट्स. थर्ड ऑर्डर मध्ये किती आहे दोन इंडिपेंडंट आणि थर्ड सो 8 कोएफिशियंट्स. मग सर सपोज फंक्शन मध्ये जर तीन इंडिपेंडंट व्हेरिएबल असले तर तीन x y and z so these are the three independent variables and u is the one of the dependent variables. so त्या केस मध्ये कोएफिशियंट कसे इव्हॅल्युएट करणार सिमिलर फॉर्म्युला. these two हा 2 काय रिप्रेझेंट करतो these two represents the independent variables. मग तीन इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत सो त्या केस मध्ये फॉर्म्युला बनेल 3n. this formula gives the number of coefficients. मग फर्स्ट ऑर्डर मध्ये put n equal to 1 3 कोएफिशियंट. सेकंड ऑर्डर मध्ये 3:2 that is the 9 coefficient. 3:3 in third order derivative there are 27 coefficients. येतं लक्षात तुम्हाला. सो कंटिन्यूअस डेरिव्हेटिव्ह काढत जाणं याला आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं म्हणत असतो. येतं मित्रांनो लक्षात. आता बघा आफ्टर दिस there is some basic rules of partial derivative and what are that आपण आधी डिस्कस करूया. बेसिक्स rules of the partial derivative. Rules of partial derivatives. Rules of the partial derivative. So first, all the rules of ordinary derivative, that is the derivative of standard function in ordinary derivative, in complete derivative, are all applicable in the partial derivative. जेवढेही स्टँडर्ड फॉर्म्युला आपण तिकडे बघितले ते सगळेचे सगळे फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. So all the formulas are applicable for the partial derivatives. म्हणजे काय suppose u is the function which depends upon two independent variables x and y and v is another function and which is again depend upon the x and y. These are the two independent variables. Then what is the first rule? So the first rule is what? That is the addition rule. Addition rule of derivative. Now what is that rule? Partial derivative with respect to x of u plus or minus v which equal to. So हा डेरिव्हेटिव्ह जो आहे हा दोघांना आपण काय करतो सेपरेट करतो. So what is the equal to del u by del x plus or minus del v by del x. In similar way u plus or minus b which is equal to del u by del y plus or minus del v by del y. So this is the addition rule. After the addition rule, that is the multiplication rule or product rule. That is the product rule. Product rule of derivative. And what is the product rule of derivative? Let's see. Partial derivative with respect to x of u into v. Same rule आहे जसं आपण ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितला. फर्स्ट फंक्शन that is u partial derivative of second function plus second function and partial derivative of first function with respect to x. In similar way, what about with respect to y? Same u into v. First function partial derivative of second function with respect to y plus second function and partial derivative of first function with respect to y. So this is your product rule. After the product rule, there is a division rule. Division rule of a derivative. Division rule of the derivative. And what is that? Partial derivative with respect to x of u by v, and that is equal to denominator's function, that is v, partial derivative of numerator function with respect to x minus numerator function and partial derivative of denominator functions divided by denominator square. That is the rule. After that, in similar way, partial derivative with respect to y of u by v, that is equal to same denominator function
partial derivative with respect to y of numerator minus numeratorचं फंक्शन आणि partial derivative of denominator with respect to y and denominatorचा square. So this is the division rule. So these are some basics rule. Addition rule, addition मध्ये तो डेरिव्हेटिव्ह और पार्शियल डेरिव्हेटिव्ह दोघांना सेपरेट करायचं. प्रोडक्ट रूल मध्ये फर्स्ट फंक्शन दुसऱ्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह, देन सेकंड फंक्शन पहिल्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह. डिव्हिजन रूल मध्ये आधी डिनॉमिनेटरचं फंक्शन, न्यूमरेटरचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटरचं फंक्शन आणि डिनॉमिनेटरचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह डिवाइडेड बाय v स्क्वेअर. So these are some three basics rule. After that suppose fourth rule, if k is scalar then partial derivative with respect to x of this k is equal to what? 0. Scalarचा डेरिव्हेटिव्ह असतो 0 and partial derivative with respect to y of this scalar is what? That is equal to 0. Fifth rule, if k is scalar then, and that scalar is what? Non-zero scalar, then partial derivative of ku, where u is the what? U is the function and k is scalar. So that time जो स्केलर आहे त्या स्केलरला बाहेर काढा आणि u चा डेरिव्हेटिव्ह घ्या with respect to x. In similar way, and partial derivative with respect to y of ku, जो स्केलर आहे k त्याला बाहेर काढा आणि u चा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार partial with respect to y. So this is the fifth rule, that is the scalar, if there is a scalar, जर स्केलर प्रेझेंट असेल, फंक्शनला मल्टिप्लाय केलेला असेल तर त्या स्केलरला बाहेर काढायचं आणि मग प्रोडक्ट आपण घ्यायचं. After that, one general rule is there, and that is what? If sixth number, if u is equal to f of xy is a function having two independent variables x and y. So when we find out the partial derivative of with respect to x of this function xy, and that is equal to, आता हा जो फंक्शन आहे a, this may be trigonometric, logarithmic, exponential or algebraic. So सगळ्यात आधी काय करायचं की हा f चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, f चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x इनटू त्याच्यामध्ये जो इनर पार्ट आहे म्हणून नंतर त्याचा इनर पार्टचा डेरिव्हेटिव्ह. सो दॅट इज व्हॉट x इनटू x and y. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनर पार्ट. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण हा डेरिव्हेटिव्ह, हा जनरल रूल आपण यूज करू शकतो. सो दीज आर सम बेसिक्स रूल, ऍडिशन रूल, देन प्रोडक्ट रूल, डिव्हिजन रूल, स्केलरचा रूल आणि हा एक जनरलाइज्ड रूल की फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा, आफ्टर दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर पार्ट. म्हणजे काय, सपोज मला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 2x plus y. So this is your function. So what is this? First find out the derivative of sin. So what is the derivative of sin? That is equal to what? Cos 2x plus y as it is into inner part जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह will be with respect to x, and what is that? 2x plus y. So that is equal to cos 2x plus y and derivative with respect to x. So treat y as a constant. So if it is constant, so its derivative is 0. And what about this? Its derivative is 2. So what is the final answer? 2 cos 2x plus y. So I hope तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल की जर बाहेरचा कुठला तरी फंक्शन असेल साइन, ज्या ट्रिग्नोमेट्रिक आहे, इनवर्स आहे, लॉग आहे, एक्सपोनेन्शियल आहे, सो फर्स्ट त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सो साइन चा डेरिव्हेटिव्ह cos and the function is as it is into रिमेनिंग फंक्शन जो आहे इनर पार्ट त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह आपण घ्यायचा. सो दीज आर सम बेसिक्स रूल. आफ्टर दॅट आता आपण काय करूया, ज्या ज्या गोष्टी आपण आता डिस्कस केल्या त्यांच्या बेसिसवर आपण काही न्यूमेरिकल्स आपण बघूया. म्हणजे तुमची ही जी कन्सेप्ट आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अँड सम रूल्स हे तुम्हाला व्यवस्थित कळतील. ठीक आहे. लेट्स सी वन एक्झाम्पल्स.
if u is equal to ax square plus 2h xy plus by square, then del 2u by del y and del x del y. What is the value of this? So this is the first question. See, first derivative with respect to y and then with respect to x. This is what? It is a mixed order derivative. आणि मिक्स ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हे काय असतात? सेम असतात. आधी तुम्ही x चे रिस्पेक्टिव्ह काढा आणि नंतर y चे रिस्पेक्टिव्ह, किंवा फर्स्ट y चे रिस्पेक्टिव्ह आणि नंतर x चे रिस्पेक्टिव्ह, बोथ आर सेम. सो बघा आपण स्टार्ट करूया. दिस इज युअर u. सो फर्स्ट फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू y. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस u with respect to y, so that is equal to derivative with respect to y of u, and that u is equal to what? Ax square plus 2h xy plus by square plus by square. So that is equal to, so what is that? Derivative with respect to y. So ज्या वेळेला डेरिव्हेटिव्ह, मी तुम्हाला आधीच म्हटलं की हे जे फंक्शन आहे राजांनो, हे फंक्शन मध्ये a h b हे कॉन्स्टंट आहे. व्हेरिएबल जे आहे ते दोनच आहेत, x and y, both are variables and both are independent variable. So त्या केस मध्ये जर मला y च्या रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह पाहिजे असेल, सो द अनदर व्हेरिएबल दॅट इज x, keep it as a constant. म्हणजे हा x काय राजांनो, हा जर कॉन्स्टंट असेल, सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस कॉन्स्टंट? दॅट इज इक्वल टू 0. आफ्टर दैट 2h and x, these are the constant and this is your variable. So आठवा रूल आपला बेसिक रूल k into u चा. सो हा जो k आहे कॉन्स्टंट तो बाहेर निघेल, प्लस 2hx आणि या y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काय राजांनो? दॅट इज इक्वल टू 1. ओके, प्लस सेम इट इज अ स्केलर. सो स्केलर जो आहे तो बाहेर येईल b, आणि y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय असणार? दॅट इज इक्वल टू 2y and this is your derivative. So what is the final answer? So therefore del u by del y and that is equal to 2 times hx plus 2 times by. So this is the first order derivative. This is your first order derivative. Then second order derivative with respect to x. So already it is the first order derivative with respect to y. आणि आता याचा काय करायचं आपल्याला? with respect to x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. So that is equal to del 2u del x del y. जो इनर पार्ट असतो ना, जो इनर पार्ट असतो बघा हा del y, याच्या रिस्पेक्टिव्ह आधी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, मग x च्या रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. बरोबर? So that is equal to first derivative with respect to x of del u by del y, आणि याची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? 2hx plus 2by. आता हा डेरिव्हेटिव्ह कोणाच्या रिस्पेक्टिव्ह पाहिजे मला? विथ रिस्पेक्ट टू x. सो इन दैट केस ट्रीट y as a constant. सो बघा x च्या रिस्पेक्टिव्ह तर हा k सारखा ट्रीट होईल, that is 2h, x चा डेरिव्हेटिव्ह 1 and this is all constants are derivative 0. So the final answer is what? 2h. So therefore del 2u by del x del y, this can also be written like this. u चा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू y and नंतर विथ रिस्पेक्ट टू x, and that is equal to what? 2h, twice h, that is equal to what? 2h. सो अशा पद्धतीने आपण हा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. आफ्टर दिस लक्ष द्या, काय केलंय मी? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढला विथ रिस्पेक्ट टू y, इनर पार्ट, आणि देन विथ रिस्पेक्ट टू x. काही विद्यार्थी म्हणतील की सर जर ऑर्डर चेंज करून टाकली तर? पहिल्यांदा मी विथ रिस्पेक्ट टू x घेतला आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू y, काही हरकत नाही, बिकॉज दीज आर मिक्स्ड डेरिव्हेटिव्हज and mixed derivatives are equals. So तुम्ही आधी विथ रिस्पेक्ट टू x घेतला आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू y कॅल्क्युलेट केला तरी तुमचा आन्सर फायनली काय येणार आहे? 2h. हे सेकंड एक्झाम्पल आपण बघू. if sin x y cube, then the value of del u by del x is equal to, and this is equal to if u equal to sin x y cube then del u by del x. ठीक आहे. सो काय करायचं आपल्याला? फक्त u चा आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू x, and what is the u? So u is equal to sin xy cube. So first derivative with respect to x. So first derivative with respect to x
sin xy क्यूब. सो बघा मित्रांनो, पहिल्यांदा आपण काय करणार, ह्या ट्रिग्नोमेट्रिक साइनचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ sin, and that is equal to what, cos, remaining part as it is xy cube into derivative of inner part xy cube. So final answer is what, cos xy cube into derivative with respect to x घेतोय मी. सो त्या टाइमला y काय असेल, कॉन्स्टंट. मग हा y जर कॉन्स्टंट असेल तर त्याला मल्टिप्लाय आहे, सो इट इज लाईक अ स्केलर. मग हा y क्यूब जर बाहेर निघाला तर x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1. सो व्हॉट इज द फायनल आन्सर, दॅट इज इक्वल टू y cube cos xy cube del x del u by del x. सो दिस इज युअर आन्सर. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. साइन आहे हा फंक्शन, तर आधी साइनचा डेरिव्हेटिव्ह हा पार्ट ॲज इट इज राहील आणि नंतर मधला पार्टचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. लक्षात असू द्यायचा, गिवन फंक्शन जे आहे ते दोन व्हेरिएबल मध्ये डिपेंड आहे आणि दोन व्हेरिएबल जर असतील, इंडिपेंडेंट व्हेरिएबल आर टू, सो दॅट टाइम देयर इज अ पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह जर मला x च्या रिस्पेक्ट टू घ्यायचा असेल तर y ला मी काय ट्रीट करेल, दॅट इज द कॉन्स्टंट. ठीक आहे. आफ्टर दिस देयर इज थर्ड एक्झाम्पल. if u is the function of two variable x and y, and that is equal to x cube y minus y cube x, then the value of 1 upon ux plus 1 upon uy at which point 2 and 1. What is the answer for this? बघा, खूप सोपा क्वेश्चन आहे, काही याच्यात वेगळं नाहीये. What is the meaning of ux? First derivative of u with respect to x. And what is the meaning of uy? First derivative of u with respect to y. आणि हे जे डेरिव्हेटिव्ह निघतील त्यांना आपल्याला कोणत्या पॉइंटला फाइंड आउट करायचं आहे, 2 1 ह्या पॉइंटला. म्हणजे x 2 पुट करायचा आणि y आपण 1 पुट करणार. सो पहिल्यांदा आपण ux फाइंड आउट करू, नंतर uy फाइंड आउट करू at 2 and 1. सो u आपल्याकडे आहे, सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, ux. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, मग विथ रिस्पेक्ट टू x जर असेल तर y ला आपण काय ट्रीट करणार, कॉन्स्टंट. मग हा कॉन्स्टंट बाहेर आणि x चा रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह आला 3x², 3 पुढे 1 आणि कमी, मायनस डेरिव्हेटिव्ह काढतो मी विथ रिस्पेक्ट टू x, y जो आहे तो कॉन्स्टंट, तो ॲज इट इज राहील. आणि व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ x, दॅट इज इक्वल टू 1. सो that is equal to, what is the final answer, 3x² y minus y cube and 1. So substitute x equal to 2 and y equal to 1. So 3 2's are square, y equal to 1 minus 1's are cube, and that is equal to, बोला काय आन्सर येईल ते, 3 into 4 minus 1, so that is equal to 11. That is equal to 11. After that now what is the value of uy? uy means what? First derivative with respect to y. So y with respect to y. So this x cube is constant. So x cube ला मी हा बाहेर घेतला. y चा डेरिव्हेटिव्ह that is 1 minus x जो आहे तो constant बाहेर, y cube चा डेरिव्हेटिव्ह 3 पुढे आणि 1 आणि कमी. So this is your derivative. याला व्यवस्थित लिहून घेऊ आपण. So that is x cube minus 3xy चा square. So therefore what is the value of this uy at which point, 2 1 ला आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. सो मित्रांनो, ज्या ठिकाणी x असेल तिथे पुट करा 2 चा क्यूब मायनस 2 आणि y च्या जागेवर पुट करा 1. सो 2 क्यूब इज व्हॉट, 8 minus 6 and that is equal to what, 2. So this is the value of uy at 2 1 and this is the value of ux at 2 1, that is equal to 11. So what is the final answer for this? So final answer for this is what, 2 1. So 1 by ux has a value equal to 11 plus 1 by 2 because uy has value equal to 2. So that is equal to 2 ने वरती मल्टीप्लाई करा, 2 plus 11 divided by 22 and that is equal to what, 13 divided by 22. This is the value of your ux plus 1 upon uy at which point 2 and 1. So this is the value. हा, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, अशा वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल पण आपण सॉल्व्ह करू शकतो. काय होतं याच्यामध्ये डिफरन्स, या डिफरन्स काहीच नाही, फक्त तुम्हाला जो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे ux आणि uy तो एका पर्टिक्युलर पॉइंटला विचारला आहे
आणि तो पुट केला, तो जो आहे तो डेरिव्हेटिव्ह आलेला इथं पुट करा आणि हे आन्सर फाइंड आउट करा. दॅट इज इक्वल टू 13 डिवाइडेड बाय 22. आफ्टर दिस आणखी आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि ही कन्सेप्ट मग तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळून जाईल पार्शियल डेरिव्हेटिव्हची. सो लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. Fourth example is what? If u is equal to log inside root x square plus y square plus z square, then del 2u by del y square. ठीक आहे, आता आपल्याला याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे की याचा आन्सर काय येईल. ठीक आहे, सो बघा, first derivative with respect to y and then second derivative again with respect to y. So first derivative काढूया जर आपण. So del u by del y. So that is equal to what? First derivative with respect to y of this log inside there is a root x square plus y square plus z square. लक्षात असू द्या डेरिव्हेटिव्ह मी पुन्हा रिस्पेक्टिव्ह काढतोय y. So at that time the remaining variable should be constant. y च्या रिस्पेक्टिव्ह काढतोय तर x आणि z यांना आपण काय म्हणून ट्रीट करणार? कॉन्स्टंट. सो दॅट इज इक्वल टू, आधी लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग? दॅट इज इक्वल टू 1 अपॉन जे फंक्शन लॉग मध्ये आहे ते म्हणजे हे आलं x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर इनटू जो इनर पार्ट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह. इनर पार्ट आहे रूट. सो रूटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 अपॉन 2 टाइम रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर इनटू रूट मध्ये जो पार्ट आहे त्याचा परत डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y. मग रूट मध्ये जो पार्ट आहे राजांनो, x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 0, z स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह आला 2y. हा अशा पद्धतीने आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येतो. सगळ्यात आधी लॉगचा 1 अपॉन दिस, मग रूटचा 1 अपॉन 2 टाइम रूट आणि रूट मध्ये जे कंटेंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y. So what is the final answer? So that is equal to 2 and these 2 get cancelled. In numerator there is only y and denominator याचा आणि याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर दोघं रूट चालले जातील आणि तिथं फक्त राहील x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर and this is your del u by del y. हा झाला आपला del u by del y म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आफ्टर दिस फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह याचा अगेन डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू y. सो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, partial derivative with respect to y of first order derivative that is equal to what? Second order derivative, and it is denoted with letter del to u by del y square. आणि तो काय असेल राजांनो बघा, with respect to y upon x square plus y square plus z square bracket कमी. So let apply u by v rule because derivative मला with respect to y काढायचा आहे, y वरती पण प्रेझेंट आहे आणि डिनोमिनेटर मध्ये पण प्रेझेंट आहे. सो व्हॉट इज द u by v rule? सो u by v rule काय असतो? डिनोमिनेटरचा फंक्शन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर इनटू न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y. सो काय येतो डेरिव्हेटिव्ह 1 मायनस न्यूमरेटरचा फंक्शन y आणि डिनोमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y. सो हाला 0 याचा डेरिव्हेटिव्ह आला 2y divided by denominator square x square plus y square plus z square आणि ब्रॅकेट स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू राजांनो बघा x square plus y square plus z square minus y into y that is 2y square divided by x square plus y square plus z square ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता तुमच्या लक्षात आलं असेल की व्हॉट इज द फायनल आन्सर? सो द फायनल आन्सर इज व्हॉट? x square minus 2y square मधून 1 मायनस करा minus y square plus z square divided by x square plus y square plus z square and bracket square. So this is your final u, y and y. So u चा डेरिव्हेटिव्ह with respect to y two times. So अशा पद्धतीने तुम्ही बेसिक्स एक्झाम्पल जे आहेत ते सॉल्व्ह करू शकता. या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह कन्सेप्ट आहे काय, कधी इव्हॅल्युएट करायची, म्हणजे ज्या केस मध्ये नंबर ऑफ इंडिपेंडेंट व्हेरिएबल 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील तेव्हा आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह इव्हॅल्युएट करतो. त्याचे काही बेसिक्स रूल आपण डिस्कस केले आणि हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट आपण ती पण डिस्कस केली. मित्रांनो याच्यावरती काय बेसिक्स एक्झाम्पल तुम्हाला भेटतील ते सॉल्व्ह करा, त्याची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा. येणाऱ्या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ होमोजिनियस फंक्शन, देन पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन,
partial derivative of implicit function, then variable to be treated as a constant. अशा टाइपचे वेगवेगळे टॉपिक आपण बघूयात आणि त्यांच्या एक्झाम्पलची पण आपण प्रॅक्टिस करू. ह्या व्हिडिओ बघत असताना तुम्ही ज्या गोष्टी शिकला त्याच्या व्यवस्थित नोट्स बनवा आणि त्याची रिव्हिजन करत राहा. अशाच पद्धतीने तुमचा अभ्यास चालू ठेवा. थँक्यू.